आज रोज खोदेश शवातचा पहिला दिवस. बरोबर हशेन सगळ्यांना बेजत हशेम आम इस्रायलला सगळ्यांना आणि तुम्हाला पण सुखा समाधानाचा हा महिना आणि पुढचा येणारं वर्ष जाऊन दे. बेजत हशेम आपल्याला अजून 2.5 महिने उरलेत पेसकला. बेजत हशेम पुढे येऊ आपण. रबरेल त्यावरती बात करतीलच आणि आपण कंटिन्यू करू आपला रेग्युलर टॉपिक वरती. आज आपण नवीन चॅप्टर चालू करू. हा चॅप्टर आहे आपण चॅप्टर नंबर 152. त्याला म्हणतात स्थिरात बेतकिनेसित. मशीद कुठल्या सिच्युएशन मध्ये अलाउड आहे त्याची भिंत तोडायला किंवा त्याच्यामध्ये काही काम करायसाठी त्याची दगड तोडू शकतो का नाही तोडू शकत, आपण या येणाऱ्या चॅप्टर मध्ये आपण बघूया. तुम्ही भरपूर मशिदीमध्ये बघितलं असाल की मशिदीच्या भिंतीमध्ये कार्विंग करून तिकडं पाटी लावली जातं आणि जो डोनर असतं ज्यांनी मशिदीला देणगी दिली असेल किंवा मशिदीमध्ये कुठल्या स्पेसिफिक गोष्टीसाठी त्यांनी काहीतरी केलं असेल तर त्याचं नाव तिकडं पाटी लावली जातं मशिदीमध्ये. ओके. कधी कधी लाकडाच्या याच्यावरती लिहिलेलं असतं, कधी कधी मार्बलचं करून मग ती काय काय याच्यावरती चिकटवतात, काय काय याच्यावरती मार्बल मध्ये थोडा होल करून त्याला आतमध्ये फ्रेम तयार करून आतमध्ये बसवतात त्याला. तर असं लिहिलं आहे की अलाउड आहे ते करायला. ऑफकोर्स नाही केलं तर चांगलं आहे, म्हणजे चिकटवलं त्या भिंतीवरती तर अजून चांगलं आहे. पण जर नसेल जमत तर प्रयत्न करावा कमीत कमी दगडी त्यामध्ये मशिदीची तोडायला. ओके. म्हणून आपण पुढे शिकू की मशिदीमध्ये अलाउड नाही प्रत्येक जागेवरती पाया तिकडे खिल्ला लावायला हे करायला. जर ती एक गोष्टीची गरज मशिदीसाठी नसल आणि मशिदीची नमाज करायला जी माणसं येतात त्यांच्या फायद्यासाठी नसल तर ती गोष्ट ऑफकोर्स प्रयत्न करावा. जर मशिदीला राब असेल तर राबला विचारावा किंवा नसेल तर राबला प्रश्न विचारा की बाबा अशी अशी गोष्ट करू शकतो का, आणि मग कंटिन्यू करू शकतो. राब पुढं म्हणतात की प्रयत्न करावा की त्यांनी आता इस्रायलमध्ये तुम्ही भरपूर जागेवरती बघू शकता की मशिदी इकडं ते लोक 4 साईडला खिल्ले कसे लावले असतात तसेच ते असे वेग स्पेशल स्क्रू येतात आणि ते स्क्रू सारखं पण दिसत नाही आणि 4 साईडने ते लावले जातात. म्हणजे पुरा ती मशिदीची जी भिंत जी आहे तिला तोडाची गरज नाही. ओके. तेवढा पोर्शन फक्त 4 साईडला होल होतात आणि मग ती पाटी आतमध्ये लावली जाते. ओके. आणि राव म्हणतात की जर आपल्याला माहिती आहे की जर ऐकणार नसतील आणि कंटिन्यू करतील त्यांना ज्या गोष्टी तर अलाउड आहे बेसिकली. काय मी नाही बोलत की अलाउड नाही करायला, अलाउड आहे. पण प्रयत्न करावा कमीत कमी दगड कमीत कमीत कमी दगड तुटले जातील मशिदीचे त्याची काळजी घ्यावी. चिकट आज लाईक आपले याच्यामध्ये भरपूर पॅटर्न्स आहेत की तुम्ही चिकटवू शकता त्या गोष्टी. म्हणजे तोडाची गरज नाही, करू शकता. समजा मशीद बांधली असेल आणि पुढे टाइम होत गेला, त्यामध्ये माणसं वाढायला लागली मशिदीमध्ये. आजूबाजूने जास्त माणसं यायला लागली. काय काय माणसांचं बघा मन लागतं कुठल्या मशिदीमध्ये तर लांब पण जातात तिकडे नमाज करायला, पण तो तिकडे जाईल. कधी कधी तो घराच्या बाजूला नाही नाही जाणार, काय बोलते नाही तिकडे मला मन नाही लागत नमाज करायला. ठीक आहे अलाउड आहे, तू जाऊ शकतो थोडा लांब त्याला जिकडे जायचं तिकडं. तर असे भरपूर अशा, आता मी जिकडे इकडे राहतोय तुम्ही भरपूर असे वेगवेगळे मोरोक्को लोक आहेत, ट्युनिशियन लोक आहेत, अशकेनाझी लोक आहेत. ते लोक स्टार्टिंगला छोटीशी मशीद करतात
आणि मग दिसते की जागा नाही बसायला ऑलरेडी, किंवा माणसं वाढली, तर मग ते मशीद ती अजून एक्सटेंड करतात. कसं करतात आपण पुढे बघू. आता समजा अशा कंडिशन मध्ये जर ती मशीद जागा छोटी झाली माणसांसाठी, आणि माणसं तिकडं बसायला जागा नाही, उभा नाही राहू शकत जास्त, आणि त्यांना ती मशिदीच्या काही भिंती तोडायच्या आहेत आतमधल्या, ओके, की पुढं वाढवासाठी, एक्सटेंड करायसाठी, किंवा जो पॅसेज आहे, ओके, मशिदीच्या आतमध्ये याच्या अगोदर पॅसेज असतं, बरोबर, अंगण असतं, ओके, तर त्याला आतमध्ये घ्यायचं मशिदीमध्ये. ओके, म्हणजे जी भिंत असतं, म्हणजे ए- ए- तो पॅसेज आहे, आणि मग एंट्रन्स आहे मशिदीला. तर आता काय करायचं त्यांना, ती भिंत जी आहे तिकडची त्या मशिदीच्या आणि त्या पॅसेजच्या मध्ये ती तोडून, त्यांना ती जी पॅसेजची जागा आहे ती पण मशिदीसाठी आतमध्ये इन्क्लूड करायची. ओके, तर अशा याच्यामध्ये अलाउड आहे, आणि त्यामध्ये काही डाऊट नाही की मशिदीची भिंत तोडतायत की विनाकारण. हा बेस्ट कारण आहे ज्यासाठी अलाउड आहे मशिदीची भिंत तोडून त्याला अजून मोठी करायला. पण याच्यामध्ये एक आठवण ठेवली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. म्हणतात की स्टार्टिंगला बाहेरची जी भिंत आहे ती ऑलरेडी बांधून घ्या, आणि मग आतमधली ती भिंत तोडा. म्हणजे ना, अगोदरच ती बाहेरची जी भिंत आहे ती तोडून मग बाहेरची बनवताय, बाहेरची पहिले बनवून घ्या, आणि मग आतमधली आतमधली तोडा. का? त्याला कारण आहे. समजा फॉर स्पेसिफिक रिझन साठी, आता अचानक त्या प्रोजेक्ट साठी, फॉर एक्झाम्पल, की मी एक हिशोब सांगतोय, 10 लाख बोलले, ठीक आहे, ते तोडून सगळं बनवायचं आहे, ते 10 लाख बोलले, ठीक आहे, आणि मशिदीच्या अकाउंट मध्ये फक्त 5 लाख आहेत. आता त्यांनी तोडायला घेतला, आणि माणसं मशिदीची कमिटी थांबले डोनेशन साठी, करतात करतात करून जास्तीत जास्त अजून 2 लाख आले, पण अजून 3 लाख पाहिजेत. आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो करायला तयार नाही, पण ऑलरेडी आता भिंत तोडलेली आहे, काय करायचा. तो बोलतो जोपर्यंत पैसे येत नाही मी पुढे काम करत नाही. मग अशा कंडिशन मध्ये काय होईल, ती जागा आहे तशीच पडून राहील, आणि मग माणसं नमाज पण बरोबर करू नाही शकत तिकडं. म्हणून हा रिझन आहे की अशी कंडिशन यायला नको म्हणून, किंवा तो कॉन्ट्रॅक्टर त्याला नाही जमत ते कंटिन्यू करायला, मग जोपर्यंत आता नवीन शोधल आणि येईल आणि कर, म्हणून बाहेरची भिंत पहिले बांधून घ्यायची, आणि मग आतमधली भिंत जी आहे ती तोडायची. मशीद जर अशा याच्यावर बांधली असेल, प्रयत्न केला पाहिजे, आपण पुढे बघू की बेसिकली आपण किती वर्ष अगोदर बघितलं होतं जेव्हा आपण हे आलाखोत स्टार्ट केले होते. ओके, हे जे कायदे आहेत शulchan arukhचे पण चालू केले होते, तेव्हा बघितलं होतं की प्रयत्न करावा माणसांनी अशा मशिदीमध्ये नमाज करायला जिकडं त्याला खिडक्या आहेत. आणि चांगली गोष्ट आहे जर तिकडे 12 खिडक्या असतील तर, त्यानं एक रिझन आहे त्याला, की असं लिहिलंय की आपली नमाज जी आहे ती 12 अशा जागा आहेत त्याच्यामधनं आपली ती क्रॉस करून जाते. आणि चांगला पण आहे की माणूस जेव्हा आकाश त्याला दिसते, तेव्हा त्याला अकादोश बारकूची खुर्चीची आठवण येतं, आणि मग त्याच्याने त्याचं मनात त्याचे जो मन आहे नमाजीमध्ये तो अजून लागतं. म्हणून मशिदीला खिडक्या असल्या पाहिजे. आता समजा इस्रायलमध्ये ते भरपूर तुम्हाला दिसू शकते की काही काही असे मोठी घरं असतात, बंगले असतात, आणि बंगल्याच्या खाली बेसमेंट ज्याला म्हणतात. आता मी जिकडे राहतो तिकडे अशा दोन ते तीन तीन मशिदी आहेत ज्या बेसमेंट मध्ये बांधलेल्या आहेत. का? की जागा नव्हती त्या टायमाला, तर त्यांनी बेसमेंट जे आहे ते तिकडं भाड्याने देण्यापेक्षा किंवा पैसे कमवण्यापेक्षा त्यांनी तिकडं मशीद बनवली. अलाउड आहे. आता खाली बेसमेंट मध्ये खिडक्या नसतात, बेसमेंट मध्ये सगळी भिंत आहे, बरोबर.
समजा अशी कुठली जागा असेल आणि स्टार्टिंगला समजा ज्यांनी मशीद बांधली, किंवा जरी ती बेसमेंट नसेल, बाहेर जागा असेल, वरच्या जागेवरती असेल, पण त्याला खिडक्याच केल्या नाही, फक्त अशी बोला ना भिंत कशी असतं तसं केलेलं आहे. आणि जास्तीत जास्त एक किंवा दोन खिडक्या आहेत त्याला. आणि जर त्यानंतर त्यांना तर माहिती पडलं त्यांना आला हा की मशिदीला खिडक्या असल्या पाहिजे, हे ते, हा असं आहे का, मग आपण इथं ही भिंत तेवढी एवढी तोडू आणि खिडक्या करू, तर अलाउड आहे त्या मशिदीच्या भिंत तोडायला, तेवढी जी खिडकीची साईज आहे तेवढी. आणि ए, ए, तिकडं बरोबर ऑफकोर्स मेजरमेंट घेऊन प्रॉपर, कारण नॉर्मल घराचं कन्स्ट्रक्शन करतात तर जरी वर खाली काय झाला तर ते ऍडजस्ट करून घेतात, पण इकडं मशीद आहे म्हणून जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला समजवलं पाहिजे की जे काय आहे त्यांनी प्रॉपर मेजरमेंट घ्यावे आणि जास्त मशिदीची भिंत तोडू नये, जेवढी गरज नाही तिकडं तोडू नये. ओके. आता जरी इजरात नशीम जो वुमेन्सचं सेक्शन असतं, बायकांचं सेक्शन असतं मशिदीमध्ये, त्याची मशिदीपेक्षा त्याची लेवल थोडी खाली असते. ओके, म्हणजे ज्या गोष्टी मला असूर आहेत मशिदीमध्ये करायला, त्या गोष्टी काय काय सिच्युएशन मध्ये मला अलाउड आहे वुमेन सेक्शन मध्ये. जसं मशीदमध्ये असूर आहे आपल्याला माणसाला झोपायला, पण जर तो तिकडे तोरा स्टडी करते तर, आणि त्याला समजा आता तो घरी जाऊन परत येईपर्यंत तिकडे शिकायला त्याला टाइम लागेल, तर त्यांनी जाऊन लेडीज सेक्शन जो आहे तिकडे तो आराम करू शकतो. पण जी मेन मशीद आहे तिकडे असूर आहे माणसाला झोपायला. माणूस कधी कधी होतं, कधी कधी डोळा लागतं, पण लक्ष ठेवलं पाहिजे की अलाउड नाहीये त्यांना मशिदीमध्ये ए, झोपायला. ओके, इकडे प्रश्न विचारला की सगळ्या मशिदीमध्ये एअर कंडिशन लावलेलं आहे तर खिडक्या बंद आहे. खिडक्या असून दे बंद, पण जर बाहेर दिसत नसेल अजिबात, तो बोला ना, पण मी 100% बरोबर नाही. ठीक आहे, अलाउड आहे मशिदीमध्ये नमस्काराला, सगळं ठीक आहे, पण असं नाही पाहिजे की खिडक्या उघड्या पाहिजेत. ओके, खिडक्या जरी बंद असतील तरी चालेल, पण म्हणजे बाहेरचं आकाश दिसला पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये राहायला पाहिजे. पण जर आता नसेल आणि आपला ऐकणार नसतील, अलाउड आहे मशिदीमध्ये तशा नमस्काराला. आणि प्रयत्न करावा की खिडक्या असाव्या ज्याच्यातून बाहेर बाहेर इन द सेन्स माणसं बघासाठी नाही, वरती शमाईम ज्याला म्हणतात, आकाश बघासाठी. ओके, पुढचा चॅप्टर बघू, चॅप्टर 153. मशीद विकायला. ओके, कधी अलाउड आहे मशीद विकायला, आणि जरी विकली तरी त्याचं काय करावा ते त्याच्यामध्ये आपल्याला राब सांगतात. ओके. सेफर तोराला जे कपडे घातले जातात, ओके, तुम्ही सेफर तोरा काय काय असतात फक्त लाकडाचेच असतात. ओके, पण काय काय असतात त्याच्यावरती ते मखमलचे कपडे असतात किंवा वेगवेगळे कापड लावलेले असतात. ओके. तर अशा याला मी, आजच्या टायमाला पण कोण करत नाही, पण त्या जुन्या टायमाला ती कंडिशन होती की माणसांकडे पैसे नव्हते, माणसांकडे कपडे तेवढे नव्हते. तर असं लिहिलं आहे की असुर आहे माणसाने वापरलेल्या कपड्यांपासून सेफर तोराला ते कपडे लावायला. ओके, म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अर्थ समजला असेल, जे बाहेरचं सेफर
चोरा जो आहे तो आपला आतमध्ये आहे, त्याच्या बाहेरची ती केस आहे. आणि ती केस वरती अलाउड नाही ते जे मखमलचे कपडं किंवा जे काय असं लावलेलं ते माणसाने वापरलेला. ओके. समजा भाऊ तर इस्रायलमध्ये कितीतरी मशीन मध्ये चोऱ्या झालेल्या आहेत. समजा चोर आले आणि त्यांनी मशिदीमधनं सफेद चोराचे जे कपडे होते ते ते पण चोरून घेऊन गेले, किंवा मशिदी खालाचा पडदा चोरून घेऊन गेले. आणि त्याच्यानी त्यांनी स्वतःसाठी काहीतरी रेग्युलर यूज साठी त्यांनी वापरायला सुरुवात केली त्याचा. आणि त्यानंतर समजा माणसांनी पकडला किंवा पोलिसांनी त्यांना पकडला. ओके. आणि जेवढ्या गोष्टी चोरल्या गेल्या त्या परत आल्या. ओके. परत आल्या मशिदीला भेटतात भरपूर. आता मला वाटतं 1 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. 5 का 6 सेफर तुला एका मशिदीमधनं चोरले गेले होते. पण बरोबर हशम थोड्या दिवसानंतर लगेच कॅमेराज हे ते करून त्यांनी ते सगळे पकडले गेला आणि त्या मशिदीना ते परत आणून दिलं गेलं. तर अशा याच्यामध्ये जरी त्या चोरांनी तो पडदा घेऊन गेले किंवा ते सफेदचे कपडे ते घेऊन गेले आणि त्यांचा रेग्युलर दिवसांसाठी त्यांनी वापर केला आणि त्यानंतर परत आला, तरी त्यांची जी पवित्रता आहे ती कमी होत नाही. ती पवित्रता आहे तशीच आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर ते परत आल्यानंतर अलाउड आहे ते परत सेफर तोरावरती वाचायला. जसा पवित्र मंदिराचा जरी नाश झाला असेल तरी कोतेल जे आहे, कोतेल ही जी भिंत आहे ती पवित्र मंदिर जे होलीज ऑफ होलीज आहे त्याची बाहेरची भिंत आहे. ओके. जरी तिकडं पवित्र मंदिर आता नाहीये, पण जी शेखिना जी आहे अकादुस बरोखची ती तिकडं नेहमी आहे. ओके. जरी तिकडं नॉन ज्यूश लोकांनी पवित्र मंदिराचा नाश केला तरी पण त्याची जी पवित्रता आहे ती राहिली. तसंच इकडं पण समजा आता जमातीमध्ये अनाउन्समेंट केली की चॅरिटीची गरज आहे. कशासाठी? मशीद बांधासाठी आणि मिकवे बांधासाठी, बायकांचा मिकवे. जसं आपल्याला माहिती आहे की बाईला प्रत्येक ज्यूइश फॅमिलीमध्ये तिला तिचा मेन्स्ट्रुअल पिरियड संपल्याच्या नंतर जे दिवस मोजले जातात 7 दिवस, आणि नंतर ती मिकवेला जाते. दर दर महिन्याला ती एकदा मिकवेला जाते. आणि तो आपल्या याहदूत जुडायझमचा बेस आहे. त्याचा तशी मशी मदत करो. सगळं ते काम अडकून राहिलंय, पण बरोबर असे तो सगळं ट्रान्सलेशन झालेलं त्या पुस्तकाचा. पण असे मदत करो की लवकरच तो पुस्तक निघेल. आणि तिकडं सगळे आला होतात कसा वागला पाहिजे फॅमिली लाईफ मध्ये, रेग्युलर फॅमिलीमध्ये. आपण नॉन ज्यूश नाही आहोत, आपण ज्यूइश आहोत. ओके. म्हणून जेव्हा पुरुष आणि बाई जेव्हा हे हालाखोत सांभाळतात, त्यांच्या घरामध्ये बरकत असते, त्यांच्या घरामध्ये शेखीना असते. त्यांची मुलं जी येतात जन्माला ती पवित्र मुलं येतात. त्यांचे सोल म्हणजे जे असतात त्यांचे जीव जो आहे त्या मुलांचा तो पवित्रतेने येते आणि नाही इम्प्युरिटीने येते. म्हणून इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक बाईने मिकवेला जायला पाहिजे. म्हणून असं लिहिलंय की जर मला ऑप्शन नाहीये, ओके, माझ्याकडे तर पैसे आहेत बांधायला, तर मी एकच गोष्ट बांधू शकते, मशीद बांधू शकते किंवा मिकवे. असं लिहिलंय की मिकवे पहिला बांधला पाहिजे. एवढा एवढा इम्पॉर्टंट आहे त्याला. तर जर समजा चॅरिटीचे पैसे आहेत, डोनेशन आहेत, चॅरिटी नाही बोलत मी, डोनेशन बोलते त्याला. डोनेशनचे पैसे आलेत जे मशीद आणि मिकवे बांधण्यासाठी वापरतो. मशीद आणि मिकवेसाठी ते जमा केलेले आहेत. असूर आहे ते पैसे दुसऱ्या गोष्टींना वापरायला. दुसरी गोष्ट म्हणजे नाही मी आता बोलते शॉपिंगसाठी, दुसऱ्या कुठल्या मिचवाच्या गोष्टीसाठी. का की ते पैसे त्या स्पेसिफिक गोष्टीसाठी दिलेले आहेत. ओके. जर तो देणारा माणूस त्याने बोलला असेल बाबा तुला गरज आहे
मशिदीसाठी आणि मिकवेसाठी ठीक आहे, हे घे. पण जर तुला पाहिजे तर तू बाकीच्या गोष्टींसाठी पण वापरू शकतोस. जर असा बोलला असाल तर अलाउड आहे का, की त्यांनी नाही बोलला की ह्याच गोष्टीसाठी दिलेलं आहे. ओके, कारण मी मागितलं ह्या गोष्टीसाठी, पण तो जर बोलते बाकीच्या मिक्सवरसाठी पण वापरू शकतास, तर ठीक आहे, वेगळी गोष्ट आहे. पण जर ते स्पेसिफिकली ह्याच्यासाठी दिले असतील, मशीद बांधण्यासाठी आणि मिकवे बांधण्यासाठी, तर त्याच रिझन साठी ते वापरले पाहिजे. आणि अलाउड नाही आपल्याला दुसऱ्या मिक्सवाला ते पैसे वापरायला. आणि प्रयत्न करावा की लवकरात लवकर त्या पैशांचा उपयोग करावा. नाही आता 10 वर्ष पडून राहिले ते पैसे, आणि मग आरामात कधी टाइम भेटल तेव्हा हळूहळू चालतंय ढकलते. माणूस जर स्वतःला घर नसल, तर घर बांधायला घेत असल, आणि काही अडचण असेल तर तो दुनिया उलटा करल, पण त्याचं घर बांधून घेईल. बरोबर आहे. तसंच जर परमेश्वराचं घर आहे आणि तो घर बांधण्यासाठी मी आरामात हळूहळू रखडवते, तर इट डझंट लुक गुड, की जर मी माझ्या घरासाठी मी घाई करीन, तर परमेश्वराच्या घरासाठी घाई नाही करणार. ओके, म्हणून लवकरात लवकर जे पैसे डोनेशन दिलेले आहे, त्याचा उपयोग त्या गोष्टींसाठी करून घ्यावा. म्हणून जर ते 2 गोष्टी आहेत, ज्या गोष्टींसाठी पैसे दिलेले आहेत, तर पहिला मिकवे बांधून घ्यावा आणि नंतर मशीद बांधावी. एवढा इम्पॉर्टंट विचार करा, केवढा इम्पॉर्टन्स आहे आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे, की मिकवे पहिला आणि मग मशीद बांधावी. आणि जर त्यांना ऑलरेडी काही टेम्पररी जागा असेल जिकडे ते नमाज करत असतील, तर अजून चांगलं आहे. अजून लाईक आपल्याला बोला ना, एक रस्ता क्लीन आहे की मिकवे पहिला बांधून घ्यावा. ओके. ओके. भरपूर असे राष्ट्र आहेत जिकडं ज्युइश लोक ऑलरेडी राहिलेले नाहीयेत. समजा फॉर एक्झाम्पल सिरिया किंवा अशा जागे आहेत, तिकडे कोण नाही आता. बरोबर आहे. आता इंडियामध्ये येऊन भरपूर जागे आहेत जिकडं ज्युइश माणसं तिकडं नाही आहेत, पण मशीद ती आहे, उभी आहे. ओके? तर असूर आहे त्या जागेच्या माणसांना ती मशीद विकायला. का? की मशीद जेव्हा बांधली गेली, तर त्याच्यामध्ये केदुशा आहे, त्यामध्ये पवित्रता आहे. जसं आपण अलोखत बघतोय, जर मशिदीमध्ये खिल्ला मारताना जर विचार केला पाहिजे की त्याची मला गरज आहे की नाही, तर ऑफकोर्स जर मशीद विकताना, आणि ऑफकोर्स आपल्याला नाही माहिती तिकडे जाऊन तिथे काय करणार आहेत नॉन ज्यूश लोक. आपण पुढे बघू त्यावरती काय अलाउड आहे, कधी विकायला अलाउड आहे. फॉर एक्झाम्पल याला म्हणतात इजिप्त मधले, मिसर देशामधले ज्या मशीद आहेत, किंवा अजून कुठले लांबचे राष्ट्र आहेत जिकडं मशीद बंद ऑलरेडी झालेली आहे. का की तिकडं ऑलरेडी ज्युइश माणसं तिकडं कोण नाहीये तिकडं. ओके, किंवा आणि चान्स पण नाहीये की जरी तिकडे चान्स असता की बाबा येतील परत नमाज करायला, ते चान्स पण नाहीये तिकडं नमाज करायला किंवा तोरा शिकायला. तिकडं प्रयत्न करावा. जे जमातीची मोठी माणसं आहेत, जे तोरा आणि मिtzvot पाळणारी माणसं आहेत, नाही बोलते साधी माणसं, तोरा आणि मिtzvot पाळणारे, का की त्यांना माहिती आहे आलाखाच्या प्रमाणे कसा वागला पाहिजे. तर त्यांनी अशी माणसं अपॉइंट करावी जे परमेश्वरला भिणारे आहेत, आणि त्यांनी जी समजा फॉर एक्झाम्पल मिसर मिस्राईम मधली, इजिप्त मधली जी मशीद आहे ती त्यांनी विकावी. का? दुसरीकडं मशीद बांधायला जिकडं माणसांना गरज आहे, तिकडं तोरा आणि तेफिलाची गरज आहे. तेफिला म्हणजे नमाज. तिकडं
द्यावी. आणि अजून चांगलं असेल तर एरेस इस्रायलमध्ये बांधत असतील तर, इस्रायलमध्ये बांधत असतील तर. ओके. कधी बोललो आपण, जर आपल्याला माहिती आहे की तिकडं आता अशा जागेवर तिथे उभा आहे जिकडं कोणच नमाज करत नाही, पण आता अशी जागा आहे जिकडं मशिदीची गरज आहे आणि तिकडं पैसे नाहीयेत, तेच पैसे तिकडं त्यांचा उपयोग करावा आणि इस्रायलमध्ये असेल तर अजून कितीतरी पटीने ते चांगलं आहे. पण हे कधी, कुठल्या गोष्टी, आतमधले बेंचेस टेबल जे असतात मशिदीमध्ये, पण सेफेर तोरा, त्याचे कळशे जे असतात किंवा बाकीचे जे गोष्टी असतात त्या सेफेर तोराच्या, असूर आहे त्या गोष्टी विकायला. काही होऊन दे, ओके, काही होऊन दे, असूर आहे त्या गोष्टी विकायला. आणि त्या गोष्टी सांभाळून ठेवल्या पाहिजेत जोपर्यंत जे तिकडचे ती जी तो जो देश आहे, फॉर एक्झाम्पल इजिप्त, ते परमिशन देतील की त्या गोष्टी तिकडनं बाहेर घेऊन जायला, म्हणजे इस्रायलला घेऊन जायला किंवा दुसरीकडे घेऊन जायला. आणि तोपर्यंत त्या गोष्टी सांभाळून ठेवल्या पाहिजेत. सेफेर तोरा असेल तर त्याला कितीतरी महिन्यात एकदा त्याला फिरवला पाहिजे. म्हणजे का, सेफेर तोरा पार्चमेंट आहे, चामडा आहे, त्याच्या जर त्याला हवा नाही लागली तो तो खराब होईल. म्हणून मिtzवा आहे त्यामध्ये, जरी म्हणून का मशिदीमध्ये किती सेफेर तोरा असतात, तर काय करतात, दर टायमाला प्रत्येक शब्दाला हा, दुसऱ्या शब्दाला हा, तिसऱ्या शब्दाला हा, का की त्याला हवा लागली थोडी की तो होत ना, त्याला जीवन भेटते, तो ही झालाय. ओके. आणि त्यांना लवकर ते खराब नको व्हायसाठी, न होण्यासाठी. इस्रायलच्या बाहेर जे मशिदी आहेत, जे नॉन ज्यूइश लोकांनी त्यांचा नाश केलेला आहे. फॉर एक्झाम्पल होलोकॉस्टच्या टायमाला जे जर्मनीमध्ये आणि बाजूच्या जेवढ्या होत्या त्या नॉन ज्यूइश लोकांनी जाळल्या मशिदी तिकडे. ओके. आणि काही चान्स पण नाही की तिकडं परत जाऊन परत बांधायसाठी. तर अशा परिस्थितीमध्ये अलाउड केलेलं आहे की ती जी जमीन जी आहे, ज्या जमिनीवरती मशीद बांधलेली होती तिकडं, ती अलाउड आहे ऑफकोर्स राफला विचारून भाड्याने द्यायला. फॉर एक्झाम्पल पार्किंग लॉट किंवा अशा याच्याने, की पण त्यांनी पैसे भाड्याचे जे आहेत त्या अगोदर, म्हणजे महिन्याच्या चालू व्हायच्या अगोदरच पैसे हातामध्ये आले पाहिजेत. का की आपल्याला नॉन ज्यूइश लोकांना भरोसा नाही. ते पैसे हातामध्ये आले पाहिजेत आणि ते पैसे जे येतील ते कुठल्या पवित्र कामासाठी ते वापरावे. पण कधी बोललो, जर ऑलरेडी नॉन ज्यूइश लोकांनी त्या मशिदीचा नाश केलेला आहे, ओके, तर अशा परिस्थितीमध्ये अलाउड आहे ती जागा जमातीच्या नावावर आहे, बरोबर आहे, ती ज्यूइश कम्युनिटीची आहे ती. तर ते लोकल ऑथॉरिटीज पण घेऊ नाही शकत. मग आपल्याला अलाउड आहे ती भाड्याने द्यायला पण प्रयत्न करावा. ती गोष्ट, ती जागा जी आहे ती आयडल वर्शिपला देऊ नये किंवा फालतू काम किंवा तिकडे टॉयलेट बांधायला आपण पुढे बघू शिकू, तिकडं पब्लिक टॉयलेट बांधायला किंवा स्विमिंग पूल बांधायला नाही, या गोष्टींसाठी नाही द्यायची. बाकी काय दुकान बांधायचं असेल किंवा पार्किंग लॉट किंवा अशा गोष्टी असतील त्या अलाउड आहे. आणि त्याचे पैसे पवित्र कामासाठी, तोरा आणि मिtzvot साठी वापरायला, ऑफकोर्स नाही स्वतःसाठी, जमातीसाठी. हो, नाही आता पुढच्या आलामध्ये तेच बोलतात राहा. समजा मशिदीचा नाश झाला, ओके, नाश केला नॉन ज्यूइश लोकांनी, आणि त्या जागेवरती नॉन ज्यूइश लोकांनी किंवा ज्यूइश लोकांनी, ज्यांना माहिती नव्हता, त्यांनी तिकडं आंघोळी करायची जागा किंवा ते बेत तेविला ज्याला म्हणतात, तेविलाची जागा, तेविला मी पुरुषांचा बोलतोय, बायकांचं नाही, किंवा पब्लिक जागा अशी बनवली जी म्हणतात ना एकदम त्याचं लो लेवल आहे ती. ओके. आणि ऑफकोर्स त्यांनी रबानी लोकांना विचारलं नाही, स्वतःच्या डोक्यामध्ये काय त्याने केला
अशी जागा जी बांधली असेल ती तोडायला पाहिजे आणि परत त्याच्यावरती मशीद बांधावी. का की त्या जागेवरती ती केदुशा जी पवित्रता आहे ती 100% ती तिकडे राहते. ओके, जरी तिकडे त्या लोकांनी अशा गोष्टी बनवल्यात तरी पण मिtzवा आहे त्या गोष्टी तोडायला ऑफकोर्स हुशारीने केला पाहिजे आणि जे कायद्याच्या प्रमाणे आहे ते करून जी पहिले जी मशीद होती आणि त्याची पवित्रता होती ती परत तिकडं त्या जागेवरती बसवायला पाहिजे. आता जसं अगोदर बोललो, मशीद जे आहे जागा कमी असेल त्यांना, स्टार्टिंगला केली मशीद छोटी, पण आता माणसं जास्त आहेत, तर त्यांना आता काय पाहिजे, जे टॉयलेटची जी जागा आहे, ओके, ती तोडून, ओके, ती तोडून त्याला खाली मार्बल लावून सगळा ती इन्क्लूड करायला मशिदीच्या एरियामध्ये. ओके, म्हणजे तिकडे पण अजून टेबल लावून माणसं बसू शकतात नमाज करायला तिकडं. अलाउड आहे त्या अलाखाप्रमाणे, जोपर्यंत तिकडं वास नाहीये आणि सगळं जे टॉयलेटचं आहे ते बंद करून टाकलंय तिकडं, तर ती गोष्ट अलाउड आहे. ओके, पण त्या टॉयलेटची जी भिंत आहे ती मशिदीची भिंत नाही झाली पाहिजे. ओके, म्हणजे असं नाही झालं पाहिजे की ते टॉयलेटची जी भिंत आहे त्याच्याशिवाय मशीद उभी नाही राहणार, किंवा तो मशिदीचा एक एक पार्ट झालाय. सूर आहे की तो सगळ्यात एकदम खराब गोष्ट आहे की टॉयलेटची जागा मशिदीसाठी ऑलरेडी अलाउड केलेलं आहे. जर ते टॉयलेटची जागा आहे सगळं ते काढून तिकडनं तिकडं सिमेंट लावून आणि तिकडं मार्बल लावून सगळं बंद केलं तिकडे, ते अलाउड केलेलं आहे. पण त्या टॉयलेटची जी भिंत आहे ती अलाउड नाही आपल्याला युज करायला, मशिदीच्या मशिदीचा फेन्स म्हणून, म्हणजे मशिदीचा एक पार्ट म्हणून. तो त्याचा कनेक्शन नाही मशिदीशी, असा झाला पाहिजे. ए, ओके. समजा अशी इस्रायलमध्ये भरपूर दिसतात या गोष्टी. कुठला घर आहे माणसाचा, ओके, आणि तिकडं आता फॉर एक्झाम्पल राबो वधे असेफ जेखर सदिक इब्राहा ते वारले 12 वर्ष अगोदर. ते जिकडे राहत होते आणि त्यांची जी मशीद त्यांना करून दिली होती ती बिल्डिंगच्या लॉबी मध्ये ती मशीद केली होती. ओके, पण आता आज ती मशीद नाहीये का की ती दिली होती स्पेसिफिकली ऑन कंडिशन, ती कंडिशन वरती बनवती मशीद की जेव्हा राबोबदे असेफ या जगातना जातील, ते वारले, ती जागा परत लॉबी म्हणून तयार केली जाईल. का की बिल्डिंगच्या माणसांनी राबोबदे असेफ ना त्यांना प्रेम होता म्हणून त्यांनी अलाउड केलं त्यांना तिकडं मशीद बांधायला. का की ते वरतीच राहायचे, त्यांना त्रास नको व्हायला जास्त वर खाली करायला, की तोराचा अभ्यास त्यांनी 24 तास करायचे ऑलमोस्ट. तर त्यासाठी त्यांना अलाउड केलं होतं. पण त्यानंतर अलाउड आहे ते परत तिकडे लॉबी तयार करायला. का ती कंडिशन वरती तयार केली होती. समजा आता मला अशी जागा करायची आहे, समजा हॉल बांधायचा मला, ओके, मशीद पण बांधायची मला आणि मला तिकडे हॉल पण बांधायचा आहे. तर मला जेव्हा मशीद मी बांधतोय तेव्हा मी कंडिशन केली पाहिजे की मी नाही मशीद बांधत, मी हॉल बांधतोय आणि तिकडं आम्ही नमाज पण करू. ओके, म्हणजे मी हॉलमध्ये नमाज करतोय आणि नाही मशिदीमध्ये हॉल तयार केलाय. ओके, कारण असूर आहे मशिदीमध्ये खाण्यापिण्या करायला. ओके, फक्त जे मिtzvotच्या गोष्टी आहेत, जसा शिव मसेह गेमारा संपला असेल किंवा काय मिtzvotच्या गोष्टी असतील त्या गोष्टीमध्ये अलाउड केलंय, ते पण एकदम बोला ना टाईट सिच्युएशन मध्ये. का की जेव्हा मशिदीमध्ये खाना चालू झाला की माणूस विसरतं तिकडची सँक्टिटी आहे ती मेंटेन करायला. ओके, म्हणून प्रयत्न करावा मशिदीमध्ये खाण्यापिण्यापासून लांब राहायला.
ओके. समजा आता इकडं भरपूर इस्रायलमध्ये मोशाब आहे. मोशाब हे गावासारखं असतात छोटस. ओके. तर तिकडं त्यांच्याकडं सेफर तोरा नव्हता आणि त्यांना कोणतरी एकानेच सेफर तोरा डोनेशन दिली होती. तो एकच सेफर तोरा होता पुऱ्या त्या त्या गावामध्ये. आणि त्याच्यानंतर थोड्या टायमाने अजून एक सेफर तोरा विकत घेतला गेला. तर ज्यांनी तो पहिला सेफर तोरा दिला होता त्याला अलाउड नाही की बोलायला की बाबा मी माझा सेफर तोरा इकडे दिलाय, फक्त माझ्या सेफर तोरामधनं वाचा. नाही, अलाउड आहे की त्या दुसऱ्या सेफर तोरामधनं पण वाचायला. तर म्हणून काय करतात इकडे इस्रायलमध्ये, अं, एक शब्द हा, एक शब्द तो, एक शब्द हा ह्या सेफर तोरामध्ये, एक शब्द त्या सेफर तोरामधनं. आता काय काय मशीन 3-4 सेफर तोरा आहेत. तर काय करतात तिकडं शब्द, आता कधी कधी शब्दला तिकडे 2 मिनियन असतात. सकाळी नेच म्हणजे सनराईजच्या टायमाला सूर्योदय होतो तेव्हा, आणि त्यानंतर अजून एक मिनियन असतं 8 वाजता. तर पहिल्या मिनियनला ह्या सेफर तोरा म्हणा, मग दुसरा त्याच्या म्हणा, आणि मग मिनखाला तिसरा सेफर तोरा म्हणा. मिनखाला पण 2 मिनियन असतात. दोन टाइम असतात. दुपारी एकचे असतं आणि नंतर अजून सनसेटच्या 1.5 तास अगोदर. मग असे करून 4 सेफर तोरा म्हणा वाचले गेले. म्हणून आणि ते हुशारीने करतात. आणि ते चांगली गोष्ट आहे का की सेफर तोरा जेवढा तो रोल केला जातं तेवढी त्याची लाईफ वाढते. तो जसा आहे तसाच राहील, तो त्याला वास यायला सुरुवात होईल. म्हणून त्याला थोडा हवा केली पाहिजे. त्याला म्हणतात इब्रू मध्ये लॅबरेल. ओके. एखाला वरती जो पडदा असतो त्याला म्हणतात परोख आहे, त्याला म्हणतात. अलाउड आहे ती माणसाने वापरलेल्या कपड्यांनी बनवलेला. आपण अगोदर बघितला की सेफर तोरावरती जो कपडा चिकटवला जातो तो अलाउड नाही माणसाने वापरलेल्या माणसाने वापरलेल्या कपड्याने. म्हणजे सेफर तोरा जो मखमलचा कपडा लावला असता ना, तो जर माणसाने वापरलेला कपडा असेल असुर आहे त्यावरती लावायला. तो सेफर तोरा एकदम वरच्या लेवलला आहे. ओके. पण ए, ए, बाहेरचा जो आता 2 गोष्टी आहेत. त्याला म्हणतात तशमीश de तशमीश. म्हणजे सेफर तोरा कुठे ठेवला जातं? एखालामध्ये, बरोबर आहे. तर तो तशमीश झाला. तशमीश म्हणजे तो उपयोग आहे त्याचा, तो त्याचा उपयोग करते. आणि बाहेरचा जो परोखेत आहे, जो कपडा जो आहे त्याला म्हणतात तशमीश de तशमीश, उपयोगाचा उपयोग. म्हणजे आता सेफर तोरा आता हा जो जिकडे सेफर तोरा ठेवलं जातं त्याला आला होता, समजा मला तो उपयोग नाही त्याचा किंवा तो तुटला तर काय काय कसा केला पाहिजे, त्याला गाडला पाहिजे नाही गाडला पाहिजे. आणि आता सेफर तो आता परोखेत जे आहे कपडा, कपडा जो आहे तो अजून खाली लेवलला आला. म्हणजे सेफर तोरा सगळ्यात वरती, त्याचा बाहेरची जी केस आहे ती सेकंड लेवलला, आणि आपला परोखेत आपला परोखेत जो असता तो तिसऱ्या खाली लेवलला. ओके. तर म्हणून ते अलाउड आहे जरी माणसाने ते वापरलेला कपडा असेल त्याच्यानी तो फरोखेत करायला. जो क्लॉथ असतं बाहेरचा सफेद एखाद्याच्या बाहेर, ओके, तो अलाउड आहे. पण जर तो कपडे कुठल्या बाईने घातलेले असतील आणि त्या बाईला जमातीमध्ये ओळखतात त्या कपड्यांनी घातलेला, अलाउड नाही त्या कपड्यांनी तिकडं परोखेत करायला. ओके. तर ती गोष्ट आठवून ठेवली पाहिजे की माणसाला माहिती की अरे हा बाबा ही बाई आहे ती हा स्पेशल कपडे ही घालायची, म्हणून ते कपडे अलाउड नाही त्याच्यानी मशिदीचा पडदा तयार करायला. ओके. मशिदीचे आपण बघाल सेफर तोरा उठल्यावरती आपण रुमाल असतो तो सेफर तोरा झाकासाठी जोपर्यंत आपण बराबर करत होतो तसे कपडे किंवा कळस ज्या असतात आणि बाकीच्या ज्या सेफर तोरा लागून गोष्टी असतात त्या गोष्टी अलाउड आहेत आतमध्ये. कपाटामध्ये जो जिकडं सेफर तोरा ठेवला जातो तिकडं सेफर तोरा बरोबर ठेवायला.
ओके. तर हफ्तारा तसं माहिती आहे आपल्याला की हफ्ताराची लेवल सेफेतुराच्या खालची लेवल आहे. ओके. ते पण अलाउड आहात मी ठेवायला. आणि जरी सेफेतुरामध्ये मिस्टेक असेल किंवा शब्द चिकटले असतील किंवा शब्द पडलेले असतील, अलाउड आहे सेफेतुरा जर तो पसूल असेल तर तो त्या आरोन कोदेश मध्ये ठेवायला आणि त्यामध्ये सेफेतुराचा मान आपण खाली गॉड फॉरबिड करत नाही. आणि जर आता गरज आहे इखाल हलवायला किंवा साफसफाई करायची असेल किंवा काहीतरी करत असेल, अलाउड आहे तो हलवायला, पण पहिले सेफेतुराच्या आतमध्ये आहे ते बाहेर काढला का की जर त्यामधनं हलवला तर तो गॉड फॉरबिड पडल आणि मग तो भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे. जसं की तुला पडला गॉड फॉरबिड तर पुऱ्या जमातीने उपवास केला पाहिजे. कशाला एवढा लांबपर्यंत यायचा? फर्स्ट ऑफ ऑल सेफेतुरा बाहेर काढावा आणि मग नंतर जे काय माणसाला करायचंय ते हलवायचंय किंवा जागा हलवायची त्याची ते करून घ्यावं. ओके. आपण आता हलाखा बघू लशोनारावरती, जे आपण हफेज खाईमच्या पुस्तकांना बघतो. आपण 6व्या चॅप्टर मध्ये आहोत. हलाखा नंबर 12. ओके. मी फास्ट जात नाही याच्यामध्ये. दर टायमाला आपण एक हलाखा जर शॉर्ट असेल तर 2 हलाखा शिकू. म्हणजे हळूहळू करून आपण बेजत शिकू आणि आपला तोंड बंद ठेवू किंवा कान बंद करू जिकडे आपल्याला ज्या गोष्टी अलाउड नाहीत ऐकायला किंवा बोलायला. जर माणसाचा मित्र आहे, ओके, किंवा मैत्रीण आहे, बाईची मैत्रीण आहे आणि तुम्ही तिकडे उभे असताना तिने दुसऱ्या कोणाबद्दल तरी वाईट बोलणं, निंदा करणे ह्या गोष्टी चालू केल्या आणि तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही आता तिला बोलून दाखवाल की जे काही ती बोलते ते बरोबर बोलत नाहीये किंवा ते लशवणार आहे आणि ते बोला ना अजून आगीमध्ये पेट्रोल टाकण्यासारखं होईल, तर अशा टायमाला अलाउड आहे आपल्याला तिला नाही बोलायला. आपल्याला माहिती आहे जर मी आता बोलीन तर ते अजून मोठा आवाज करायला अजून माणसाला बोलून दाखवाल, तर अशा टायमाला गप्प बसलेला बरा. पण तुम्ही काय केलं पाहिजे त्या टायमाला, जर तुम्ही तिकडनं बाहेर दुसरीकडे जाऊ शकत नाही तर काय करावा, आता तो आपण आपल्या 10 बोट दिलेली आहेत. ही बारकी बोट कशाला दिली त्यासाठीच दिली आहेत. आतमध्ये कानामध्ये घालावे आणि मग तुला काय करायचं करून दे, मी ऐकत नाही. ओके. किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन जागा सोडून तिकडनं कुठेतरी दुसरीकडे निघून जावं. रामने तिकडे एक्झाम्पल आणले, बोले की लग्नाची मेजवानी चालू होती आणि तिकडं सर्कल बसला होता माणसं. तुम्ही इस्रायलमध्ये बघितलं असेल कसे बसतात. राऊंड टेबल असतं, त्या 10 माणसं बसतात. आणि त्यांनी शमिरात लसून त्यांचं तोंड सांभाळला नाही. तिकडं तोंड त्यांनी त्यांचा उघडला आणि तिकडं स्टोरी चालू झाल्या याच्याबद्दल, त्याच्याबद्दल, याचा वाईट, त्याचा वाईट बोलणे. आणि एक माणूस तिकडं जो होता तो त्यांच्यापेक्षा यंग होता तो. तो तिकडनं त्यांनी काय केला, त्याला समजला जर मी आता यांच्यामध्ये मी काय बोललो किंवा त्यांना थोडा आवाज वर करून दाखवला की तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय, तर ते वाईटासाठी होईल. तर त्याने काय करावं, एक शब्द पण नाही बोलला तो. तो तिकडनं त्या टेबलवरनं उठला आणि दुसऱ्या टेबलला जाऊन बसला. बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला जर वाटतंय की बोलण्याने तुमचा काही तिकडे उपयोग होणार नाही, तिकडनं उठून निघून जावं, पण तिकडे बसू नये. मागच्या आठवड्यामध्ये पण बघितलं आलाखा, की जर तुम्ही तिकडे बसून राहाल आणि तुम्ही जर कंटिन्यू कराल तिकडं, तर जसं काय तुम्ही तुम्ही पण नाशवणारा केला, तुम्ही पण तो पाप केला असं झालं. म्हणजे तुम्ही तुमचा बोलता ना एक स्टॅम्प देताय की तू जे काय बोलतोस ते बरोबर बोलतोस. म्हणून तिकडनं उठून जावा जर तिकडं वाशवणारा करतात. ओके. जर थोडासा आपण पराशावरती बघू आणि मग आजचा शिव संपू.
येणारा पराशा आपला बो. बो त्यामध्ये आपल्याला हिंट आहे, तुम्ही बघाल बेत. बेत आणि आलेफ हे बो. बेत ची गेमॅट्रिकल व्हॅल्यू 2 आणि आलेफ इज 1. दोघांना मिळून किती झाले? 3. काय इंडिकेशन आहे तिकडे? मागच्या आठवड्याला परवानी 7 प्लेग आणले मिसर देशावरती, आणि आता या आठवड्याला शेवटचे उरलेले 3 अर्बे, जे मच्छर कसे असतात पण मोठे मोठे थोडे असतात तसे, अंधार आणि ज्येष्ठ पुत्राचा मृत्यू. आपण बघू ह्या परशान, जेवढे परश आता येत आहेत त्यामुळे भरपूर काही शिकण्यासारखं आहे. त्यामधला अजून एक गोष्ट जी आहे शिकण्याची, की अकरा तत्व. जसं आपण बघू, आपण ऐकतो की मोशे रबेनो त्या मिसर देशाच्या मातीवरती तो तिकडे जन्माला आला. त्याला त्या तिकडच्या नदीमधनं तो वाचवले गेला. म्हणून त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की त्यांनी जे पहिले जे 2 प्लेग्स होते त्यांनी ना आणले. कोणच्या थ्रू आणायला दिले? आरोन कडनं. का? त्याला म्हणतात 11 तत्व. म्हणजे मला इकडनं काहीतरी बेनिफिट झालेलं आहे, तर मी तिकडं वाईट कसं करू? हे भरपूर गोष्ट पाहिजे, की भरपूर टायमाला आपल्या घरामध्ये सुरू होतं ह्या गोष्टी. जेव्हा नवरा बायको किंवा भाऊ बहीण, मुलं, आई वडील आणि मुलांमध्ये, की खरं बघायला गेलं तर अलाहाप्रमाणे, शुल्खान आरूख प्रमाणे, मुलगा 6 वर्षाचा झाला की त्याच्यानंतर आई बापाची जिम्मेदारी नाहीये त्यांना खाणं-पिणं द्यायची. पण शुल्खान आरूख आपल्याला काय म्हणते? त्यांना दे. कशासाठी? सॉर्ट ऑफ चॅरिटीसाठी. म्हणजे चॅरिटी कसा आपण देतो तसा तू पण त्यांना दे आणि त्यांना मदत कर. ओके. आपण तुम्ही कावळ्याची पिल्ल जेव्हा होतात ती सफेद होतात, आणि तो कावळा त्यांना फेकून निघून जातो तिकडनं. आपण तसा ना वागला पाहिजे. म्हणून आपल्या आला बघा, आपल्या तोरा किती आपल्याला शिकवते. तर आपण कावळ्यासारखं ना वागलं पाहिजे, की जसं तो त्याच्या मुलांना फेकून टाकतो तिकडं, तसा गॉड फॉरबिड आपण नाही फेकत आपल्या मुलाला. आपण आपल्या मुलांना अजून देतो. तसंच का, की अकादश गुरु आपल्याला देते, तसं आपण पण त्यांना दिला पाहिजे. म्हणून आपण मोशे रबेनकडनं आपण ह्या गोष्टी शिकतो. आपण एक स्टोरी मी वाचली शबातला, मी तुमच्यावर शेअर करतो ते. मोठे इकडे राब होते इस्रायलमध्ये. त्यांचं नाव होतं स्टायपलर. रबी याकोब इस्रायल कनेव्स्की. रबी खाईम कनेव्स्की जे वारले 3 वर्ष अगोदर, त्यांचे आबा मोठे राब होते. त्यांची एक स्टोरी, एकदम फेमस स्टोरी आहे ती, की जेव्हा ते रशियामध्ये होते, सिबिरमध्ये, जिकडं बर्फ जाम पडतं तिकडं, -40 आणि -50 डिग्रीज टेम्परेचर असतं तिकडं. तर त्या टायमाला त्यांना जबरदस्तीने तिकडं त्या आर्मीमध्ये घेऊन गेले होते. आणि एक आपल्याला शब्दाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक आलाखा आहे, की झाडावरती कुठलीही टांगलेली गोष्ट अलाउड नाही आपल्याला उतरवायला खाली. ओके. आता तिकडं थंडी एवढी होती की अनबिलिव्हेबल. तर प्रत्येक टायमाला त्यांची टर्न होती 2 तास तिकडं सिक्युरिटी करायची तिकडं. ओके. तर जो आता शब्बातला दिला रबी खान ताईपला तिकडं, आणि त्यांच्या अगोदरचा जो सोल्जर होता त्यांनी काय केला, तो जो जॅकेट होता जो थंडीपासून त्यांना वाचवायचा, त्यांनी त्यांच्या हातात न देता त्यांनी झाडावरती लटकवला. आता राव शब्द पाळतात, असूर आहेत उतरवायला. तिकडे भरपूर गोष्टी होत्या, की पिकवॉक नेफेज म्हणजे जीवाचा धोका होता, तर मे बी अलाउड होता तिकडे करायला, पण त्यांनी नाही केला. त्यांनी काय बोलले, मी प्रयत्न करतो, 5 मिनिटं मी राहू शकते, असा 5 मिनिटं करतो. 5 मिनिटं आले तर अजून 5 मिनिटं, अजून असं करून करून त्यांनी 2 तास तिकडे उभे राहिले. त्यांनी त्यांची ड्युटी संपवली, पण त्यांनी ते शब्द नाही तोडला. पण तिकडे एक त्यांची गोष्ट झाली, की त्यांची
कानाची पॉवर गेली तिकडं, त्यांना थोडं ऐकायला कमी यायचं. त्या पाहिजे थंडीने त्यांची ऐकायची ती ताकद गेली जास्त. म्हणून जे लोकांनी त्यांना बघितला होता त्यांना थोडा मोठ्या आवाजाने बात करायला लागायची. आणि ही स्टोरी पुऱ्या युरोपमध्ये फेमस झाली होती, पुऱ्या युरोपमध्ये. तर तेच राब आहेत ते इस्रायलला जेव्हा आले तर त्यांचे खायचे वांदे होते. आणि असे टाइम होते की त्यांना काही नव्हता. तिकडं येरुशलेम मध्ये एक स्ट्रीट आहे, येरुशलेम स्ट्रीट, सॉरी बेनेब्राक मध्ये स्ट्रीट आहे येरुशलेम स्ट्रीट. ओके. आणि तिकडे एक माणूस होता, त्याचं नाव होता दर्दाक, हा नाव होता त्याचा. आणि त्याला एक मुलगा होता जो अमेरिकामध्ये राहायचा. आणि त्याला पाहिजे होता की मदत करायला स्टायपलर जे होते, जे राब होते, त्यांच्या खाण्यापिण्यासाठी, परणाचा ज्याला म्हणतात, लिव्हिंग साठी त्यांचं. तर त्यांनी काय बोलला, ते बोलते राब त्या टायमाला पुस्तकं लिहायचे, आलाफोची पुस्तकं लिहायचे. ते बोलते मला ए, ए, असा 15-20 पुस्तकं त्यांची पाठव आणि मी इकडं अमेरिकामध्ये त्यांची पुस्तकं विकीन, की त्यांना ओळखायचे त्या टायमाला. मी इकडे विकीन आणि मग त्याचे पैसे पाठवीन आणि मग राब कंटिन्यू करतील. त्यांना प्रॉब्लेम नाही होणार खाण्यापिण्याचा. आणि राबला जेव्हा बोलले तर राब त्यांना आनंद झाला, तर बोले चालेल ठीक आहे. त्यांनी पाठवला. आणि जेव्हा पैसे आले तर पैशाच्या सोबत एक नोटीस पण आली, एक पेपर आला. त्यावरती भरपूर अशा नोटीस होत्या की ह्या पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे, असं कसा, असा कसा, तसा कसा. आणि त्या सगळ्यांचं उत्तर स्टायपलरने दिला. आणि मग त्यांच्या आबाला द्यायचा दर्जा जो होता तो बोलायचा की ते तुझ्या मुलाला पाठव पोस्टाने, हे माझे उत्तर. आणि तसा कितीतरी वर्ष त्यांनी त्यांना मदत केली. आणि त्या टायमाला नोट्स यायचे की बाबा इथं असं असं आहे, इथं असं असं आहे, काय करायचं इथे. तर ते त्यांना उत्तर द्यायचे. बरोबर कशा हळूहळू त्यांची परिस्थिती सुधारली. एवढी पण नाही सुधारली की गरज नव्हती, पण गरज बोला ना एकदम 50-50 गरज होती. तरी पण ते कंटिन्यू किती वर्ष अशी काय परिस्थिती आली की त्यांना आता गरज नव्हती. म्हणजे बरोबर कशा घर चालायचा. पण त्याची जी नोट्स यायचे त्यांचे उत्तर राब देत राहायचे, फक्त त्याला देत राहायचे. त्यानंतर जेव्हा ते थोडे म्हातारे झाले, त्यानंतर त्यांनी घरी माणसांना पण यायला त्यांनी अलाउड नाही केला. पण ह्याची हा जो नोट्स पाठवायचा त्यांची उत्तर राब द्यायचे. आणि नंतर तर अजून पण तब्येत खराब झाली, ते बेडमध्ये ऑलरेडी ऑलमोस्ट होते, तेव्हा पण ते उत्तर द्यायचे. एक दिवशी तो जो मुलगा होता अमेरिकाला, त्याचा आबा राबच्या घरी आला आणि राबने त्याला ते नोट्स ज्या लिहिलेल्या होत्या त्याचा लेटर करून त्याला दिला. तो गेला घरी आणि 5 मिनिटांनी दरवाजावरती कोणतरी ठोकते. दरवाजा ठोकला आणि उघडला दरवाजा. तो एकदम शॉक झाला. मोठे राब त्याच्या घरी आले. साहेब म्हणले राब काय झाला आता, काय काय गरज आहे का? तो म्हणते नाही, तो लेटर तो पाठवलास तुझ्या मुलाला? म्हणते नाही पाठवला अजून. तो मला दे बोलते. त्यांनी तो लेटर घेतला आणि तो त्यांच्या घरी परत गेले. तर त्याला वाटलं मे बी काहीतरी काय प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी ऍडिशन करायचं असेल, हे ते नाही माहिती. आणि थोड्या दिवसांनी त्यांना तो लेटर, अजून एक लेटर आणून दिला त्यांना. तर त्यांनी विचारलं अरे त्या दिवशीच्या लेटर मध्ये आणि ह्या लेटर मध्ये काय फरक आहे बोलते. तो बोलते त्या दिवशीचा लेटर होता तो मी फिलिंग्सनी नाही लिहिला, मनाने नाही लिहिला होता. लिहिला होता तेच शब्द आहेत सगळं, पण ते मनाने नाही लिहिला होता. आणि एवढी वर्ष बेसिकली राब त्याला उत्तर देतात का, की त्याच्या वाईट टाइमामध्ये किंवा त्याला जेव्हा गरज होती त्या मुलाने त्याला मदत केली, म्हणून त्याला शेवटपर्यंत आयुष्यापर्यंत ते त्यांच्या प्रश्नाची उत्तर देत होते. तुम्ही विचार करा, मोठे वॉज सुपर इंटेलिजंट राब होते ते. तुम्ही त्यांची पुस्तकं बघू शकता, केलो त्याकोब ज्याला म्हणतात. अमेझिंग. त्यांचा मुलगा तर कोण नाही ओळखत त्यांना, पुरा जग ओळखते त्यांना. कोण नाही यायचं त्यांच्या घरी, रोज लाईन लागायची 1 तास प्रश्न विचारला आणि ते शॉर्ट मध्ये उत्तर द्यायचे, येस नो. एकदम शॉर्ट, त्यांना टाइम नव्हता जास्त. शॉर्ट मध्ये पण एवढी लाईन लागायची. आणि त्यांना बोला ना एक 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 रुह होते, जसे बाबासाहेब कसे होते सॉर्ट ऑफ तसे होते.
आता बेजा तशा बाबा चालीचा दिवस आहे बुधवार रात्री. बेजा तशा त्यांच्या मेरिटमध्ये हकादूस बरकू सगळ्यांना मदत करू काय. पण तसंच होतं ते. तर त्यांनी एक गोष्ट का आठवण ठेवली, मला जेव्हा गरज होती, जेव्हा मला गरज होती, तेव्हा ह्या मुलाने मला मदत केली, तर मी त्याला आयुष्यभर त्याला मी आय ओ हिम. लाइक मी त्याला बघा मी माझं जीवन त्याला देऊ शकतो पुरं आयुष्यभर. का? मग लिहिलं असं की जरी माणसाने कोणाकडनं एक टाइम पण फेवर घेतला असेल, त्याला जीवन तो खयाब आहे, ऑब्लिगेटेड आहे. एवढा आहे. तर आपण जर एखादं बरोबर आपल्याला जीवन दिलंय, आपलं खाणं दिलंय, पिणं, घर दिलंय, मुलं, बाई सगळं दिलंय आपल्याला. काय नाही कसली कमी केलं. तर आपण किती एखादं बरोबर आकाराचा जॉब केला पाहिजे. किती आपल्याला आपण दिवस रात्र एखादं बरोबरच्या तोदारा बोलायला पाहिजे. आपण कधी-कधी विसरतो, की बोलायला तोदारा आपण जातो, नमाज करतो, पण आपण पुरा धाव, धाव, धाव इकडं-तिकडं याच्यामध्ये विसरून जातो. पण माणसाने विसरू नये, की हकादूस बरोबर कोणी आपल्याला कधी विसरलं नाही. म्हणून हकादूस बरोबर खूप नेहमी आठवण ठेवली पाहिजे. नेहमी तोदा रब्बा बोलला पाहिजे. जरी गॉड फॉरबिड वाईट टाईम असेल, तरी पण तोदा रब्बा बोलला पाहिजे. का? की जे काय परमेश्वर करते, ते चांगल्यासाठी करते. तर मग इब्राहिम म्हणतात, "कोल मशाशे मुझसे अकोल लेतो बा." आपल्याला नाही समजत, पण हकादूस बापाला माहिती आहे. हकादूस बाप आपल्याला मदत करो, आपल्याला, आपल्या फॅमिलीला सगळ्यांना, की आपल्यावरती दया करो. आणि हा जो महिना आहे, तो आपल्यावरती बेजत हशेम हकादूस बरोबर चांगल्या चांगला उलटा करो चांगल्यासाठी. आणि आपल्यावरती गॉड फॉरबिड किंवा वाईट गोष्टी असतील, डिक्रीज असतील, त्या नाहीशा करून दे आणि आपल्यावरती आणि आम्ही सर्वती सगळ्यांवरती फक्त चांगले दिवस येऊन दे बेजत हशेम. तोदा रब्बा तुम्हाला सगळ्यांना खुदेश तो मी बुरा. मी شكرا خبطين ابراهيم يتسخق يعقوب هو يبارك لك على كدوش كده مو يبارك لك بيتزا يبارك مش مريخا يا هي ردنا بنا بلا خم يكون خيسا ردنا بنا بلا خم بس من خشلهم بالصام وزمين سربانيا بركم خني رتسون بينما رمين تضربت من سكان كبرشنا استلا بيچرو